एक ब्रेकिंग बातमी बघूयात। दादरच्या नोटीस आलेल्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे हे भेट देणार आहेत। आदित्य ठाकरे हे संध्याकाळी 4:30 वाजता आज हनुमान मंदिराला जाऊन भेट देतील। 80 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि हे मंदिर आता अनधिकृत ठरवण्यात आलंय आणि हे मंदिर पाडण्यासाठीची नोटीसही पाठवण्यात आली आहे। रेल्वे मंत्रालयाने ही नोटीस पाठवली आहे। काल उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून पत्रकार परिषदेमधून कडाडून अशी टीका केली होती। त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जर हिंदुत्व बाकी राहिलं असेल, लाज लज्जा शरम हिंदुत्वावर त्यांच्यात बाकी राहिली असेल, तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं। आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाडायचा फतवा, हा शब्द मी मुद्दामून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे, तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं। सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे, तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं। तर याच मंदिराला आज आदित्य ठाकरे भेट देतील। रेल्वे मंत्रालयानं हनुमान मंदिराला नोटीस धाडलेली आहे। दादर स्टेशनच्या बाहेरच हे मंदिर आहे आणि हमालांनी मिळून हे मंदिर आतापर्यंत जपलेलं आहे आणि हमालांनी मिळून हे मंदिर बांधलेलं होतं। 80 वर्ष जुनं हे मंदिर आहे असं उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमधून सांगितलंय। काल उद्धव ठाकरे यांनी याच मंदिराच्या मुद्द्यावरून टीका सुद्धा केलेली होती। रेल्वे प्रशासनाने हटवण्याची नोटीस जी आहे ती दिलेली असं म्हटलं जातंय की हे हनुमान मंदिर मागच्या 80 वर्षापासून इथंच आहे। सरकारी हमालांकडून हे हनुमान मंदिर जे ते उभारण्यात आलं होतं आणि या हनुमान मंदिराला आता 80 वर्षे झालेले आहेत, पण आता रेल्वे प्रशासनाकडून हे हनुमान मंदिर हटवण्याची नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राजकारण सुद्धा रंगू लागलेले। थेट उद्धव ठाकरेंनी सध्या असलेल्या नव्याने तयार झालेल्या सरकारवर ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आज खरं तर आमदार आदित्य ठाकरे या हनुमान मंदिराला संध्याकाळी 4 वाजता जी आहे ती भेट देणार। खरं तर या हनुमान मंदिराला हटवण्याची नोटीस दिल्यावरून प्रवीण दरेकर जे भाजपचे आमदार त्यांनी म्हटले की या आधी ही 4 वेळा नोटीस आलेली आहे आणि ही 5वी नोटीस आहे। या आधी कोणाचं सरकार होतं हे पाहायला हवं। तर उद्धव ठाकरेंनी थेट म्हटलेले की फडणवीसांच्या राजवटीत हनुमान मंदिराला नोटीस येते तरी कशी, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणात येऊ लागलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार आदित्य ठाकरे या हनुमान मंदिराला संध्याकाळी 4 वाजता भेट देणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तुगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।